मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकून घेणार आहोत शिव महापुराण। तर बरीचशी माहिती आपण ह्या 1 ते 30 अध्यायांमध्ये ऐकून चुकलो आहोत। बरीच तुम्हाला माहिती मिळाली असेल, तुम्हाला चांगल्या प्रकाराने शिव महापुराण समजलं असेल अशी मला आशा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तुमच्या हजारो गावांच्या कमेंट्स येतात, तर अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। खूप काही गावांच्या तुमच्या कमेंट्स येतात, प्रश्न पण येतात, मी तुम्हाला रिप्लाय पण करते। तर या अशा कमेंट्स आणि रिप्लायसाठी एक कमेंट शेअर करायला विसरू नका। तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यज्ञ जे करायचे आहेत त्यांचे वर्णन काय आहे, तर ते संपूर्ण माहिती आपण ऐकून घेणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। ऋषीजन सुतांना म्हणाले, हे प्रभू, आता आम्हाला अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि देवता चरणांचे महत्त्व याविषयी काही सांगा। तेव्हा सूत म्हणाले, महर्षींनो, गृहस्थाश्रमी पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे, याला अग्नियज्ञ म्हणतात। ब्रह्मचार्यांना समिधा देणे हाही अग्नियज्ञच होय। त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्या। जोपर्यंत पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्याने ब्रह्मचर्याचे पालन, व्रताचरण आणि जपानुष्ठान करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय। ज्यांना बाह्य अग्नियज्ञाचा त्याग करून आपल्या आत्म्याला अग्नी समान मानलेले आहे, अशा वानप्रस्थी व संन्यासी जनांनी योग्य वेळी प्राणरक्षणापुरते हितकारक अन्न अल्प प्रमाणात ग्रहण करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञ होय। विवाहित पुरुषांनी आपल्या घरामध्ये कुंडात किंवा भांड्यात अग्नी सुरक्षित ठेवावा, तो विझणार नाही याची काळजी घ्यावी। अशा सुस्थापित अग्नीला अजस्र अग्नी म्हणतात। हे ब्राह्मणांनो, प्रांतसमयी सूर्याप्रीत्यर्थ आहुती दिल्याने आयुष्य वाढते आणि सायंकाळी अग्निप्रीत्यर्थ आहुती दिल्याने धनसंपत्ती प्राप्त होते। दिवस असताना अग्नी सूर्यातच अधिष्ठित असतो, त्यामुळे प्रांतसमयी सूर्याला दिलेली आहुती अग्नियज्ञासमानच असते। इंद्रादी सर्व देवता प्रीत्यर्थ अग्नीमध्ये आहुती देणे याला देवयज्ञ म्हणतात। स्थाली पाक आदी यज्ञांनाही देवयज्ञ मानतात। चूडाकरणांदी संस्कारमध्ये विधियुक्त हवन कर्म केले जातात, तोही देवयज्ञच होय। देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेला यज्ञ हवन कर्म केले जातात, तोही देवयज्ञच होय। देवतांना प्रसन्न करण्यासाठी देवयज्ञाचा प्रकार आहे। वेदांचे नित्यनेमाने श्रवण व पठण अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ असे म्हणतात। मनुष्याने देवताच्या तृप्तीसाठी दिवसातून एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा। हा यज्ञ सकाळी व सायंकाळी करावा, रात्री समयी करू नये। हे तपस्व्यांनो, आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आली, ही वापर पद्धती कोणी प्रचलित केली, त्या वारांचे काय महत्त्व आहे, त्यांची फलनिष्पत्ती काय आहे, त्याच्या अधिष्ठाती देवता कोण आहे, याविषयीची सविस्तर माहिती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका। भगवान शंकर हे भवव्याधीचे निरसन करणारे निष्णात वैद्य आहेत। ते सर्व औषधाचे औषध आहेत, साक्षात अमृत स्वरूप आहेत, सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ अशा शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकापर कार्यार्थ वारांची संकल्पना अस्तित्वात आणली। त्यांनी 7 वार निर्माण केले। पृथ्वीच्या वातावरणावर ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या ग्रहांना त्या वारांचे अधिपती केले। त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा वार निर्माण केला। त्यांचा स्वामी सूर्य त्या वाराला रविवार अशी संज्ञा दिली। त्यानंतर त्यांनी मायाशक्तीचा वार बनवला। त्यांचा अधिपती चंद्र, त्याला सोमवार असे नाव दिले। नंतर त्यांनी कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्यांचे स्वामी केले, तो मंगळवार म्हणून ओळखला जातो। मग त्यांनी विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम यांचे वार निर्माण केले। बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमाने त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले। त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 वार अस्तित्वात आले। या 7 वारांच्या दिवशी त्या देवतांची व ग्रहांची उपासना करावी, म्हणजे ती विशेषत्वाने फलद्रूप होईल, असेही त्यांनी सांगितले आहे। रविवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्याची प्राप्ती होते। सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते। मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने जन्मताच्या व्याधीग्रस्त असलेल्या बालकाचे संरक्षण होते।
बुधवारी बुधाची उपासना केल्याने आळस आणि पाप यांची निष्कृती होऊन उत्तम बुद्धी प्राप्त होते. गुरुवारी गुरूंची उपासना केल्याने आयुष्य वृद्धिगंत होते. शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने उत्तम प्रकारचे भोग आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते. गंडांतर मृत्यूगंड टळतो, अपमृत्यू येत नाही. अशा प्रकारे आठवड्यातील 7 वारी त्या त्या देवताची पूजा आराधना केल्याने उपनिष्ट अदृष्ट सर्व पुण्यफळ प्राप्त होते. तर भगवान शंकराच्या कृपा प्रसादानेच प्राप्त होतात. देवताची प्रसन्नता लाभावी म्हणून त्यांनी त्या 5 प्रकारे आराधना केली जाते. त्या देवताच्या मंत्राचा जप करणे, तिच्या पित्यार्थ होम करणे, तिला प्रिय असलेल्या लौकिक वस्तूचे व अन्य गोष्टीचे दान करणे, तिच्यासाठी तपश्चर्या करणे आणि तिच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची नाना विविध उपचारण करून घेणे, भक्तिभावाने पूजा करणे, हेच ते आराधनेचे 5 प्रकार होत. आपल्या सामर्थ्याला अनुसरून यापैकी कोणत्याही एका पद्धतीने त्या देवतेची एकोभावे आराधना केल्याने तिची प्रसन्नता लाभून आपले कल्याण प्राप्त होते. नेत्ररोग, मस्तिष्क रोग आणि कुष्ठरोग बरे होण्यासाठी रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. ही उपासना 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंत सातत्याने चालू ठेवावी. या आराधनाने पुण्य वृद्धिगत झाले तर आधी नमूद केलेले कुष्ठादी सर्व रोग बरे होतात. रविवारी सूर्य किंवा अन्य देवताची पूजा करावी, त्यांना प्रिय असलेली वस्तू अर्पण करावी किंवा ब्राह्मणांना दान द्यावी. या आराधनाने विशिष्ट फलदायी असून हिच्या प्रभावाने पापांचा नाश होतो. ज्यांना संपत्ती आणि वैभवाची अपेक्षा आहे त्यांनी सोमवारी भगवती महालक्ष्मीची पूजा करावी. ब्राह्मण दंपती साजूक तुपात तयार केलेल्या पंचपक्वानांचे भोजन द्यावे. मंगळवारी व्याधी शर्मणार्थ काली मातेची पूजा करावी. ब्राह्मणांना भोजन द्यावे. त्यांना 4 शेर उडीद डाळ, मूग डाळ, तूर डाळ दान करावी. बुधवारी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना दही मिश्रित पदार्थाचा नैवेद्य. या आचरणाने उपासकेची पत्नी, पुत्र, मित्र यांना सौख्य प्राप्ती होते. ज्यांना दीर्घायुष्य लाभावी अशी इच्छा आहे त्यांनी गुरुवारी इष्टदेवताची पूजा करावी. त्यांना वस्त्र, उपवस्त्र अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक करून खिरीचा प्रसाद अगदी 55 नैवेद्य दाखवावा. ज्यांना उत्तम सुखभोग प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे त्यांनी शुक्रवारी इष्टदेवताची एकाग्रतेने पूजा करावी. षडसयुक्त अन्नाचे भोजन देऊन ब्राह्मणांना संतुष्ट करावे. स्त्रियांना यथाशक्ती वस्त्रदान करावे. अपमृत्यूचे निवारण व्हावे म्हणून शनिवारी रुद्रादिक देवांची पूजा करावी. होमामध्ये तिळाची आहुती द्यावी. ब्राह्मणांना तीळ मिश्रित पंचपक्वानांचे भोजन द्यावे. तिळाचे दान द्यावे. अशा प्रकारे आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या देवताची किंवा आपल्या इष्टदेवताची श्रद्धाभक्तीने पूजा अर्चना केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून आपले सर्वार्थाने कल्याण होते. इष्ट कार्य सिद्धीत जातात. देवतांचे नित्यपूजन करणे, विशिष्ट वारी, विशिष्ट तिथीला, विशिष्ट नक्षत्र योग असताना आणि विशिष्ट पर्वकाळी विभिन्न देवताचे पूजन केल्याने देवता पित्यर्थ, स्नान, दान, जप, तप, होम, हवन, ब्राह्मण भोजनादी सतकर्म करणे या गोष्टी मनुष्याला फलप्रदच आहेत. या सर्व देवतांची सेवा वस्तुत भगवान शंकराची आराधना असते. त्या सेवा भक्तीने प्रसन्न झालेले शिवजी उपासकाला आरोग्य, समृद्धी आदी इष्ट फल देऊन संतुष्ट करतात. जो मनुष्य देश, काल, लोकचार, आपले द्रव्य सामर्थ्य, आपली पात्रता सर्व गोष्टी विचारतात आणि तारतम्याने वागतात आणि श्रद्धाभक्तीपूर्वक आराधना करतात त्याला भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने सर्व अभिष्टाची प्राप्ती होते. मंगल कार्याच्या आरंभी, अत्यष्ट आधी, अशुभ कार्याच्या शेवटी तसेच आपले जन्म नक्षत्र आले असता गृहस्थाने आरोग्यादी प्राप्तीसाठी आपल्या घरी आदित्यादी ग्रहांची पूजा करावी. देवतांची पूजा करावी. त्यांना इष्टते प्रदान करणे, त्यांच्या पित्यर्थ दान धर्म करणे हे सर्व गोष्टी सृष्टिकर्माला अनुसरून असल्याने त्या त्या देवताच्या कृपेचे उपासकाचे कल्याण होते. देवतांची सेवा भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. पूजनाचे पुण्यफल मिळतच राहते. ब्राह्मणाने तसेच क्षत्रियांनी आणि वैश्यांनी वैदिक मंत्रपूर्वक पूजन करावे. शूद्रांनी तंत्रविधीला अनुसरून पूजन करावे. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपल्या शक्तीनुसार देवपूजन करावे. जो धनवान आहे त्याने द्रव्याधिक खर्च करून विस्तृत पूजा करावी. जो गरीब आहे त्याने तपश्चर्याने देवताचे पूजन यजन करावे. जे पुरुष देवपूजनाचे धर्मकर्माची श्रद्धेने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती प्राप्त होते. स्वर्गाय पुण्य लोकाची प्राप्ती होते. दिव्य सुखाची प्राप्ती होते. पापकर्म त्याचे कधी राहत नाही. मोक्षाची त्याला प्राप्ती होते. यमदूत त्याला हात लावत नाही. शिवाचे दूत त्याला हात लावतात. धर्मकर्माचे श्रद्धाने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती प्राप्त होते आणि त्याचा जर जन्म झाला तर पृथ्वीवर उत्तम कुळामध्ये जन्म होतो. जे धनिक आहेत त्यांनी धर्मवृत्तीची एकही संधी सोडू नये आणि ज्यांनी लोकपराखार्थ आपल्याला काय काय करता येणे शक्य असेल त्यांचे चिंतन करावे. त्यांनी
दुतर्फा सावलीसाठी वृक्ष लावावेत, पास्तांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधाव्या, विहिरी तलाव निर्माण करून पाण्याची व्यवस्था करावी, वेद शासनांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाळा बांधाव्यात किंवा अन्य करून पाण्याची व्यवस्था करावी, वेद शास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून स्वरूपाची धर्मकार्य सतत करत राहावी, कारण पुण्यकर्माने अंतःकरण शुद्ध होऊन मोक्षपद प्राप्त होते. आणि ब्राह्मणांनो, जो या अध्यायाचे श्रद्धेने पठण श्रवण करतो त्याला देवयज्ञाचे पुण्यफल प्राप्त झाल्याची पुण्याची प्राप्ती होते. आता देश काल पात्र आणि दानाशी संबंधित विचार. तर ऋषी म्हणाले, हे सर्वार्थवित्तम सुजी, तुम्ही आम्हाला पूजा योग्य देश काल या संदर्भात काही सांगा. तसेच एखाद्या व्यक्तीची पात्रता आणि दान याविषयी बोधप्रत असे निरूपण करा. तेव्हा सूत म्हणाले, मुनिजन हो, देवयज्ञादी कर्मासाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे. शुद्ध आणि पवित्र गृहात केलेली पुण्यकर्म उत्तम फलदायी होतात. त्यानंतर गाईचा गोठा, जलाशय, बेल, तुळस, पिंपळ आणि पुण्यवृक्षाचा परिसर, देवालय, तीर्थस्थान, नदी किनाऱ्या, पवित्र नदाचा तट, गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रवर्णी, सिंधू, शरिये, नर्मदा, सप्तगंगाचे किनारे, समुद्र तट, पर्वत शिखर ही स्थाने एकापेक्षा एक दसपट पवित्र आहेत. पण पुण्यकर्माचा अनुष्ठान तत्पश्चर्यासाठी जेथे आपले मन खऱ्या अर्थाने एकाग्र होते त्या स्थानी अधिक महत्त्वाचे सर्वोत्तम फलदायी असते. येथेपर्यंत पूजा योग्य स्थानाचे वर्णन केले आहे. पूजा योग्य समय काळ सांगतो. यज्ञ दानादी सत्कर्माचे संपूर्ण पुण्यफल मिळते. त्याच पुण्यकर्माचे त्रेतायुगात पाऊणपट, द्वापारयुगात निमकट, कलयुगात पावपट फल मिळते. पण कोणत्याही काळात शुद्ध अंतःकरणाने केले कोणतेही सत्कर्म पुण्यफलच मिळते. शुद्ध तिथी, सूर्यसंक्रमण, विषुयोग, कर्क संक्रांत, मकर संक्रांत, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे सर्व पर्वकाळ एकापेक्षा एक दसपट पवित्र आहेत. सूर्यग्रहणातील स्नान, दान, जपादी सत्कर्म सर्वाधिक पुण्यफल प्राप्त होतं. सूर्यग्रहणात सूर्याचा राहू विषांशी संयोग होतो. हा कालावधी रोग प्रदान करणारा असतो. या समयी केलेली उपासना विषांच्या रोगाच्या शांतीसाठी उपयुक्त ठरते. म्हणून हा काळ पुण्यप्रद मानला गेला आहे. परंतु श्रेष्ठ महात्मांचा सहवास लागतो तो काळ कोट्यावधी सूर्यग्रहणापेक्षा अधिक पावन असतो. त्या कालखंडाच्या पुण्यप्रभावाची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. सत्संगाचा अवधी हाच सर्वश्रेष्ठ पर्वकाळ होय. तपोनिष्ठ योगी, ज्ञाननिष्ठ यती मनुष्याच्या पातकाचा नाश करून त्यांचा उद्धार करतात, म्हणून ते पूजनीय असतात. ज्या ब्राह्मणाने गायत्री मंत्राचे पुनच्चरण केले आहे त्याला शुद्ध ब्राह्मण म्हटले जाते. वैदिक कर्मासाठी तोच एकमात्र अधिकारी असतो. असा ब्राह्मण दुसऱ्याचे रक्षण करतो, त्याचा उद्धार करण्याचा समर्थ असतो, म्हणून तो पूजनीय असतो. आणि तो पवित्र आत्मा आहे. तोच दुसऱ्याच्या स्वार्थाने कल्याण करू शकतो. सर्व महात्मे दान, सेवादी सत्कर्मासाठी पात्र असतात. उपाशी असलेल्या कोणताही जीव दात्याच्या दृष्टीने अन्नदानास पात्र असतो. गरजवंताला अपेक्षित असलेली वस्तू त्याची याचना करण्यापूर्वीच दिली जाते, तर दात्याला त्याचे पूर्ण पुण्यफल मिळते. एखाद्याने याचकाने केल्यावर तसेच याचकाला अनेक प्रश्न विचारून जे दान दिले जाते त्याचे अर्धेच पुण्यफळ मिळते. सेवकाला दान दिल्याने चतुर्थांश पुण्यफळ मिळते. तपोहीन, विद्याहीन अशा गरीब ब्राह्मणाला द्रव्याचे दान दिल्याने दात्याला भूलोकी 10 वर्ष उत्तम भोग प्राप्त होतात. वेदवेत्या ब्राह्मणाला द्रव्यदान केल्याने दाताला स्वर्गलोकाची देवताची प्राप्ती होते. 10 वर्ष दिव्यलोक सुखभोग मिळण्याची प्राप्ती होते. गायत्री मंत्राचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला जर दानधर्म केले त्या दाताला सत्यलोकी गतीची प्राप्ती होते. विष्णुभक्त तसेच शिवभक्त असलेल्या ब्राह्मणाला दान दिल्याने अनुक्रम वैकुंठ लोक आणि शिवलोकाची प्राप्ती होते. ब्राह्मणाला घरी बोलवावून यथाचित आदर सत्कार करून सन्मानपूर्वक जे दान दिले जाते त्याचे अगणित पुण्य फळ मिळते. त्यावेळी दात्याने ज्या उद्देशाने दान केले असेल त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती होते. सद्भावनेने केलेले दान कर्म श्रेष्ठ फलदायी असते. दानाने यश, कीर्ती, आयुष्य, आरोग्य, संपदा, उत्तम गती अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात. शील आणि उच्च वृत्तीने आणलेले तसेच गुरुदक्षिणा म्हणून प्राप्त झालेले अन्न किंवा धन शुद्ध मानले जाते. त्यांचे दान केल्याने संपूर्ण पुण्यफळ मिळते. क्षत्रियाने पराक्रमाने, वेश्याने, व्यापारातून, शूद्राने, सेवावृत्तीने प्राप्त केलेले धन उत्तम मानले गेले आहे. धर्मानुगामी स्त्रियांना पित्याने किंवा पतीने दिलेले धन हेही उत्तम द्रव्य मानतात. ब्राह्मणांकडून घेतलेले द्रव्य मध्यम मानले जाते. वेश्याकडून घेतलेल्या धनाला अधम द्रव्य म्हटले जाते. चैत्र मासातून पुढील सर्व महिन्यात अनुक्रमे गाय, भूमी, तीळ, सुवर्ण, साजूक तूप, वस्त्र, धान्य, गूळ, चांदी, मीठ, कोळा यांच्या कन्या यांचे दान द्यावे. गोदानाने कायिक, वाचिक, मानसिक अशा त्रिविध पापाचे निवारण होते. पुण्यकर्माची पुष्टी होते, समृद्धी प्राप्त होते. भूदानाने इहर परलोक प्रतिष्ठा प्राप्ती होते. त्रिविध पापाचे निवारण होते, पुण्यकर्माची पुष्टी होते, समृद्धी प्राप्त होते
आणि तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते, अपमृत्यूचे निवारण होते, सुवर्ण दानाने पाचनशक्ती वाढते, वीर्यवृद्धी होते, साजूक तुपाचे दान दिल्याने संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते, वस्त्रदानाने आयुष्य वृद्धी होते, धान्य दानाने अन्नाची आणि धनाची अभिवृद्धी होते, गुळाचे दान दिल्याने मधुर भोजन प्राप्त होते, चांदीच्या दानाने वीर्य वृद्धी होते, मीठ दान केल्याने षडसयुक्त भोजन प्राप्त होतं, कोळ्याचे दान पुष्टिकारक असते, कन्यादानाने आजीव उत्तम भोगाची प्राप्ती होते, देश काल ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य आहे त्याने ते दान द्यावे, दानाने या लोक्याने परलोकी श्रेष्ठ सौख्य प्राप्त होते, कल्याण होते, विद्वान मनुष्याने क्षेत्रादी इंद्रियाच्या तृप्तीसाठी सुखदायक भोग प्रदान करावे, क्षेत्रादी 10 इंद्रियाचे जे शब्दादी 10 विषय आहेत त्यांचे दान दिल्याने त्या इंद्रियाच्या देवता संतुष्ट होता, 10 इंद्रिय त्यांच्या देवता पुढील प्रमाणे आहे, श्रवण इंद्रिय, दशदिशा, नेत्र, सूर्य, नासिका, अश्विन, कृमार, रसनेंद्रिय, वरुण, त्वगेंद्रिय, वायू, वागेंद्रिय, अग्नि, लिंग, प्रजापती, गुद्दा, मित्र, हात, इंद्र, पाय, विष्णू, गुरुमुखातून वेद आणि शास्त्राचे श्रवण कळल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्माचे फळ अवश्य मिळते असा बुद्धीचा निश्चय होतो, यालाच उच्च कोटीची आसक्ता म्हणतात, भाऊबंदाचा आणि राजाच्या भीतीने जी श्रद्धा जोपासली जाते ती कनिष्ठ स्वरूपाची आस्तिकता असते, निर्धन मनुष्याने वाणी कर्मद्वारे पूजन करावे, मंत्र, स्तोत्र आणि जप यांना वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात, व्रताचरण करणे, तीर्थयात्रा करणे याला विद्वजन शारीरिक पूजन म्हणतात, मनुष्याची परिस्थिती कशी असो त्याने देवता तर्पण बुद्धीने त्याला जमेल तसे दान द्यावे, सत्कर्म करावे, अशा प्रकारे देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे काही सत्कृत्य केले जाते सर्व प्रकारचे सुखभोग प्राप्त करून देणारे असते, तपश्चर्या आणि दान या दोन्ही गोष्टी महान कल्याणकारक आहेत, त्यांच्या पुण्यप्रभावाने उत्तम जन्म सर्वोत्तम सौख्य प्राप्त होते, ईश्वरापर्ण बुद्धीने केलेल्या सत्कर्मांनी मुक्ती मिळते, हे ब्राह्मण जो मनुष्य या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याची बुद्धी धर्मानुगामी होते, त्याच्या बुद्धीमध्ये विकास होतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, देव प्रतिमेचे पूजन, पूजनाचे पुण्यफल, शिवलिंगाचे वैज्ञानिक स्वरूपाचे विवचन, ऋषीजन सुतांना म्हणाले, हे साधूजनो, ज्या योगे अभिष्ट वस्तूची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजनाविषयी काही सांगा. सूत म्हणाले, विद्वजन हो, तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे. पृथ्वी अन्न वस्त्राधिक सर्व वस्तू उत्पन्न करते, म्हणून मातृकेपासून बनवलेल्या पार्थिव प्रतिमाचे पूजन केल्याने सर्व दुःखाचे निवारण होऊन इष्ट मनोरथाची पूर्ती होते. ज्यांना प्रतिमा पूजन करायचे आहे त्या स्त्रिया पुरुषांनी नदी, तलाव किंवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी, तिच्यामध्ये सुगंधित द्रव्य मिसळावे, अत्तर मिसळावे, केशर मिसळावे, गंगाजल मिसळावे, ते शुद्ध करून घ्यावी, मंडपात ठेवून ती चांगली मळावी, ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवतेची आणि सुंदर मूर्ती बनवावी, ती वस्त्र आभूषणे आयुधाने युक्त असावी, तिच्यावर दुधाने संस्कार करावे, पद्यासनावर स्थापन करून त्या प्रतिमेची आदराने पूजा करावी. ब्राह्मणाने गणेश, आदित्य, विष्णू, पार्वती, शिव आणि शिवलिंग यांची पार्थिव प्रतिमा बनवून त्यांचे पूजन करावे. इष्टफल प्राप्तीसाठी प्रतिमेची मंत्रोक्तक अभिषेकासहित षोडोपचारे पूजा करावी. घरात स्थापन केलेल्या शिवलिंगाला पावशेर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. शिवालयात मनुष्याने स्थापन केलेला शिवलिंग स्थापन केलेले असेल आणि स्वयंभू शिवलिंग यांचे पूजन करताना अनुक्रमे 1 शेर, 3 शेर, 5 शेर नैवेद्य अर्पण करावे. त्यामुळे त्या पूजनाचे संपूर्ण पुण्य फळाची प्राप्ती होते. अशा प्रकारे 1000 वेळा विधियुक्त पूजन केल्याने ब्राह्मणाला किंवा पूजकाला सत्यलोकी गती मिळते. 12 अंगुले रुद्र, 25 अंगुले लांब आणि 15 अंगुले उंच असे जे लोहपात्र किंवा काष्टपात्र असते त्याला शिव अशी संज्ञा आहे. त्या काष्टपात्राचा 8वा भाग म्हणजे प्रशस्त, एक प्रशस्त म्हणजे 1 शेर असा सरळ हिशोब आहे. शिवलिंगाची महापूजा करताना मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग, ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग यांना अनुक्रमे 10 शेर, 100 शेर, सहस्र शेर पक्वानांचा नैवेद्य समर्पित करावा. देवतांना अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते. गंध अर्पण केल्याने पुण्य, नैवेद्य अर्पण केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते. धूप अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. दीप दाखवल्याने ज्ञान आणि तांबूल समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आराध्य देवताच्या प्रतिमेला स्नानांदी 6 उपचारांनी प्रयत्नपूर्वक अर्पण करावे. पूजानंतर जप आणि नमस्कार केल्याने सर्व अभिष्ट पुण्य फळाची प्राप्ती होते. पण ज्यांना भोग आणि मोक्षाची इच्छा आहे त्यांनी पूजनानंतर या 2 गोष्टी अवश्य कराव्या. ज्यांना मानस पूजेची आवड आहे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची सर्वोपचाराने मनोमय पूजा करावी. जो मनुष्य देवतेची आराधना करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या
लोकी जातो. ज्याला ज्या देवतेप्रती श्रद्धा विश्वास आहे तो त्याच लोकी जाईल. त्याला यमदूत हात लावणार नाही, त्याला अन्य देवताच्या लोकही मिळणार नाही आणि अन्य देवताच्या लोकही उत्तम भोग प्राप्त होतात. हे महर्षींनो, आता मी तुम्हाला देवपूजनाचे प्राप्त होणाऱ्या विशेष पुण्यफलाविषयी सांगतो. भूलोकात विघ्न राजेंद्र गणेशाची पूजा केल्याने उत्तम अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते. शुक्रवारी श्रावण आणि भाद्रपद विघ्न राजेंद्र गणेशाची पूजा केल्याने अभिष्ट फलाची प्राप्ती होते. आणि भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी, पौष मासात शतभिषा नक्षत्र असताना गणपतीची पूजा, मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस, पौष मासात शतभिषे नक्षत्रीत पूजा करावी. देवता आणि अग्नी याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची नित्य पूजा केल्याने मनुष्याला पुत्र, पौत्र, धन, धान्य, यश, कीर्ती, मान सन्मान, आयुष्य, दीर्घ आयुष्य, ज्ञानाची प्राप्ती होते. त्याचे सर्व इष्ट मनोरथ सफल होतात. सर्व संकटांचा नाश होतो. विघ्नराज आहे जो कोणी गणपतीच्या या चतुर्थीस, भाद्रपद चतुर्थीस पूजा आराधना करतो त्याला सर्व इष्ट कामना पूर्ण होतात. सर्व विघ्नांचा नाश होतो, सर्व संकटांचा नाश होतो आणि रिद्धी सिद्धी जशा गणपतीच्या सेवा करतात तशा आपल्या या रिद्धी आणि सिद्धी सेवा करतात आणि धनाची प्राप्ती करून घेतात. अशा प्रकारे शुभ तिथी, शुभ वार, शुभ नक्षत्र सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून देवपूजन, जप आदी सत्कर्म करावीत. वेदांमध्ये पूजा शब्दाला योग्य प्रकारे परिभाषित केलेले नाही, अर्थात त्यांची नेमकी व्याख्या सांगितली नाही. पूजा अर्थ अनंत इति पूजा, अशी पूजा शब्दांची व्याप्ती आहे. पू यांचा अर्थ सांगितलेला नाही, पण भोग आणि अपेक्षित फलाची प्राप्ती होते. ज्या कर्माने ही प्राप्त होते ती पूजा होय. मनवंचित वस्तू, ज्ञान हे दोन्ही अभिष्ट गोष्टी आहेत. सकाम भक्तांना अभिष्ट भोग अपेक्षित असतो, तर निष्काम भक्तांना मोक्षपद परमार्थिक ज्ञान हवे असते. म्हणून या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणारी ती पूजा या शब्दाचा समर्थ अर्थ आहे. वेदांमध्ये आणि लोकांमध्ये पूजा हा शब्दाचा अर्थ विख्यात आहे. नित्य आणि नैमित्तिक कर्माचे पुण्यफल कालांतराने मिळतं, पण कामकर्माचे अनुष्ठान यथाविधी करण्यात आले तर ते तत्काळ फलरूप होते. पूजन हे नित्य नेमाने आणि पूर्ण श्रद्धेने करावे. सत्कर्म आणि पूजनाने मनातील मल नाहीसा होतो, पापाचा क्षय होतो, वृत्ती धर्मानुगामी सत्यशील होते. पूजनाने आराध्य देवताची प्रसन्नता लाभून पूजकाच्या सर्व शुभ कामना पूर्ण होतात. जे पाहिजे असेल ते त्वरित प्राप्त होते. मुनिजनांनो, आता याच मुद्द्याला अनुसरून मी देवताच्या पूजनाविषयी त्याच्या पुण्यफलाविषयी थोडे विस्ताराने सांगणार आहे. ही माहिती लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्थीस महागणपतीची पूजा केल्याने एका पक्षात 15 वाड्यात घडलेल्या पापाचा नाश होतो. तिच्या पुण्यप्रभावाने 15 दिवस उत्तम भोग प्राप्त होतील, एवढे पुण्यफल लाभते. चैत्रातील चतुर्थीस केलेली पूजा महिनाभराच्या गणेश पूजनाचे पुण्यफल देते. सूर्य सिंह राशीत असताना भाद्रपद मासात चतुर्थीस केलेली गणेश पूजा वर्षभराचे पाप नाहीसे करून मनवंचित फल भोग प्रदान करते. श्रावण मासातील रविवार, हस्त नक्षत्र सप्तमीस आणि माघ शुद्ध सप्तमीस सूर्यनारायणाचे पूजन केल्याने, तेज कोणत्याही द्वादशीत भगवान विष्णूंची पूजा केल्याने अभिष्ट संपत्तीची प्राप्ती होते. श्रावण मासात श्रीहरीची पूजा केल्याने इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि आरोग्याची प्राप्ती होते. 12 महिन्यात पूर्वक्त 12 वस्तूंचे दान दिल्याने जेवढे पुण्यफल लाभते तेवढे पुण्यफल एका द्वादशीस केलेल्या विष्णू पूजनाने प्राप्त होते. जो मनुष्य द्वादशीला श्रीहरीच्या 12 नामांनी 12 ब्राह्मणाची षोडशोपचारे पूजा करतो, त्यांना भोजन देतो, त्यांच्या भगवानांची नित्य कृपा दृष्टी राहते. अशा प्रकारे विभिन्न मूर्तावर विभिन्न देवताची पूजा करताना त्यांच्या 12 नामांनी विप्रजन केल्यास त्या देवताची प्रसन्नता लाभते. कर्क संक्रांतीयुक्त श्रावण मासात मृगशिरा नक्षत्र असताना नवमी तिथीस अंबिकेची पूजा केल्याने तिच्या प्रसादाने सर्व मनोकामना पूर्ण होऊन इष्टभोग प्राप्त होते, ऐश्वर्याची प्राप्ती होते. मनुष्याने त्या दिवशी देवीची अवश्य पूजा करावी. अश्विन शुद्ध नवमीस भगवतीची मनोभावे पूजा केल्याने समस्त अभिष्ट फलाची प्राप्ती होते. त्या मासात कृष्ण पक्षातील चतुर्थीस रविवार आला तर त्याबरोबर अर्धा महाद सूर्य संक्रांतीयुक्त अर्धा असा नक्षत्र योग आला तर त्या तिथीस केलेली शिवपूजा विशेष फलदायी असते. माघ कृष्ण चतुर्थीस म्हणजे महाशिवरात्री शिवपूजन केल्यास मनुष्याला दीर्घायुष्य समस्त सिद्धी प्राप्त होतात, अपमृत्यू टळतो. महाशिवरात्रीचे पूजन केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य समस्त सिद्धी प्राप्त होतात, अपमृत्यू टळते, सर्वार्थाने कल्याण होते. ज्येष्ठ मासात महाद्रा नक्षत्रयुक्त चतुर्थीस तसे पूजन केल्याने अगणित पुण्यफळाची प्राप्ती होते. भगवान शंकराची पूजा आराधनेने भोग आणि मोक्ष दोहांची प्राप्ती होते. उपासनेच्या दृष्टीने कार्तिक मासाचे महत्त्व फार आहेत. या महिन्यात प्रत्येक वारी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तिथीला महादेवाचे पूजन करावे. विद्वान मनुष्याने महिन्यात जप, तप, होम, हवन, दान, धर्म
कर्मादी सत्कर्म करावीत. ब्राह्मणांना बोलून देवताची षोडोपचाराने मंत्रोक्त पूजा करावी. ब्राह्मणाला भोजन द्यावे. संयम शांतीचा अवलंब करून देवसेवेत तत्पर राहावे. कार्तिक मासात देवताचे भजन पूजन केल्यास समस्त इष्टार्थ प्राप्त होतात. व्याधीचे निरासन होते. भूत ग्रहादीच्या पीडा दूर होतात. कार्तिकातील रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून तेल आणि सुती वस्त्र दान दिल्याने कुष्ठादी व्याधीचे निवारण होते. ब्राह्मणाचे सन्मान किंवा त्यांना हिरडा, काळी मिरी, वस्त्र, काकडी दान दिल्याने क्षयरोग बरा होतो. दीप आणि मोहरी यांच्या दानाने अपरास्मेदी व्याधी दूर होतात. कृतिका नक्षत्रयुक्त सोमवारी शिवपूजन केल्याने पूजिकाचे दारिद्र्य नष्ट होते. त्याला सर्व प्रकारची संपत्ती धनसंपत्ती प्राप्त होते. गृह सामग्री गृह भूमिदान केल्याने महान ऐश्वर्य प्राप्त होते. कृतिका नक्षत्रयुक्त मंगळवारी कार्तिक स्वामीचे पूजन केल्याने आणि दीप घंटादी उपकरणे दान दिल्याने वाचसिद्धी प्राप्त होते. सर्व प्रकारची कार्यसिद्धीत जातात. कृतिका नक्षत्रयुक्त बुधवारी श्री विष्णूचे पूजन केल्याने दही भाताचे दान केल्याने उत्तम संतती प्राप्त होते. कृतिकायुक्त गुरुवारी ब्रह्मदेवाचे पूजन केल्याने धन सुवर्ण मध साजूक तूप दान केल्याने श्रेष्ठ वैभव प्राप्त होतो. कृतिकायुक्त शुक्रवारी गणपतीची पूजा केल्याने गंध पुष्प अन्न दान यांचे दिल्याने भोग वस्तूंची वृद्धी होते. या दिवशी सोने चांदी यांचे दान दिल्याने वंदेलाही उत्तम पुत्र प्राप्त होतो. ज्याला संतान प्राप्ती नाही त्याने या दिवशी सोने चांदी यांचे दान करावे. कृतिकायुक्त शनिवारी दिग्पाल दिग्गज नाग सेतुपाल त्रिनेत्रीधारी रुद्र पापहारक विष्णू ज्ञानदायक ब्रह्मदेव धन्वंतरी दोन्ही अश्विनी कुमार यांचे पूजन केल्याने रोग अपमृत्यू व्याधीचे तत्काळ निवारण होते. या दिवशी मीठ लोखंडी वस्तू तेल उडीद गंध तेल फळे जल कृतादी द्रव्य सुवर्ण मोती यांचे दान दिल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. मिठादी वस्तू 1 शेर प्रमाणात सुवर्ण 1 पल या प्रमाणात दान द्यावे. धनु संक्रांतीयुक्त पौष मासात प्रभात समयी शिवादी समस्त देवताचे पूजन केल्याने सर्व इष्ट कामना पूर्ण होतात. या पूजनामध्ये मार्गशीर्ष मासात उत्पन्न झालेल्या तांदूळाचा नैवेद्य सर्वोत्तम मानला जातो. पौष मासात नाना पक्वानाचा नैवेद्य विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्षात केवळ अन्नदानाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. या महिन्यात अन्नदान करणाऱ्या मनुष्याचे सर्व पापे नष्ट होतात. त्याला आयुष्य आरोग्य वेदाचे सम्यक ज्ञान वेदांताचे ज्ञान सर्व उत्तम अनुष्ठानाचे पुण्यफल इह परलोकी दिव्य सुख भोग आणि मोक्ष या गोष्टी अन्यास प्राप्त होतात. ज्या मनुष्याला आपला इष्ट इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटते त्यांनी मार्गशीर्ष मासात कमीत कमी 3 दिवस प्रभात समयी आपल्या इष्टदेवताचे पूजन करून पौष मासात प्रांतकाळापासून मध्यान्ही होईपर्यंत गायत्री मंत्राचा जप करावा. त्यानंतर रात्री झोपेपर्यंत ओम नमः शिवाय पंचाक्षर या मंत्राचा जप करावा. या उपासनेने त्या ब्राह्मणाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. त्याला देहपणा नंतर मोक्ष मिळतो. अन्य वर्णाच्या स्त्री पुरुषांनी माघ मासात त्रिकाल स्नान करून पंचाक्षर ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करावा. त्याच्याने त्याचे विशुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. दुःख दारिद्र्य त्याचे 7 जन्माचे दूर होते आणि त्याला धनाची प्राप्ती होते. महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते. माघ मासात इष्टमंत्राचा जप केल्याने महापातकाचा नाश होतो. स्तवावर जंगमात संपूर्ण विश्वबिंदू नाना स्वरूप बिंदू शक्ती स्वरूप नाद हा विष शिव स्वरूप आहे. अशा प्रकारे संपूर्ण शिवशक्ती स्वरूप नाद बिंदूचा बिंदू जगाचा आधार म्हणजेच नाद शिव आणि बिंदू शक्ती हे दोघंही विश्वाचा आधार आहे. शिव आणि शक्ती एकरूप होणे याला शिवशक्ती समावेशन असे म्हणतात. सृष्टीच्या आरंभी शिव आणि शक्ती एकरूप झाल्याने विश्व आकारात आले. शिवलिंग हे बिंदू आणि नाद हे दोघांचे संयुक्त प्रतिरूप आहेत. म्हणून लिंगाची पूजा शिवशक्तीची पूजा पार्वतीची पूजा एकत्रित होय. शिव हा जगाचा पिता आहे आणि पार्वती ही जगाची माता आहे. माता पित्याचे लिंग स्वरूपात पूजा केल्याने परमानंदाची प्राप्ती होते. परमानंदाचे दुसरे नाव मोक्ष आहे. म्हणून या कोणाला जन्मशृंखलेतून सुटका व्हावी असे वाटते त्याने शिवशक्तीची पूजा आराधना करावी. शिवलिंगाची पूजा करावी. जो मनुष्य शिवलिंगाची माता पित्याची सेवा करतो तर जो कोणी शिवलिंगाची पूजा करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही. या कलयुगामध्ये जो मनुष्य आपल्या माता पित्याची सेवा करतो त्याला नरक यातना भोगाव्या लागत नाही. त्याने पूजा वर्षभर पुरे जन्मापर्यंत तर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याने पूजा देव काय आहे हे नामस्मरण त्याला माहिती नाही. देवाजवळ हात जोडणे त्याला माहिती नाही. पण त्याने जीवनभर सार्थक करून घेतले माता पित्याची सेवा करून तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. जो मनुष्य आपल्या माता पित्यांना वागत नाही त्याला नरकाची प्राप्ती होते. आणि ज्याने कधी दिवा लावला नाही ज्याने कधी अगरबत्ती लावली नाही ज्याने कधी देव काय आहे शिव मंदिरात गेले नाही तरी पण चालेल पण आपल्या माता पित्याची माता पित्याची जर सेवा केली असेल त्याला स्वर्गाची दीर्घ आयुष्याची मोक्षाची प्राप्ती होते. त्याला यमदूत हात लावत नाही त्याला शिवाचे दूत हात लावतात असे स्वतः शिव महापुराणामध्ये शिवाने सांगितले. त्यांच्यावर त्यांचे जन्मदाता नित्य प्रसन्न राहतात. त्याला कधीही कोणतेही पाप लागत नाही. शिव पार्वती हे दोघे जगाचे मायबाप आहेत. लिंगपूजन त्यांचे नित्य आराधना केल्याने परम संतुष्ट आणि उपासकाला आपले आंतरिक ऐश्वर्य प्रदान करतात. मुनिजनांनो शिव
शिव हा पुरुष आहे, शक्ती ही प्रकृती आहे. पुरुष हा प्रकृतीचा जनक असल्यामुळे तिला आदी गर्भ म्हणतात. प्रकृतीशी प्रकृताचा संयोग होतो, तोच तिचा प्रथम जन्म म्हटला जातो. अव्यक्त प्रकृतीतून महत्त्व तत्काच्या क्रमाने संपूर्ण विश्वाचे प्रकट होणे हा प्रकृतीचा दुसरा जन्म होय. जीवाला पुरुषामुळे जन्म मृत्यू प्राप्त होतो. मायेने तोच जीव मग दुसऱ्या स्वरूपात प्रकट होतो. हा त्याचा अन्य जन्म म्हटला जातो. जीवाला जन्मताच प्राप्त झालेले शरीरे 6 भावविकारांनी युक्त असते. जन्म घेतल्यानंतर तो विभिन्न पाशामध्ये अडकून पडतो. या पाशातून सुटकासाठी जो जेवढा प्रयत्न करतो तेवढा अधिकाधिक दूर परतून जातो. कोणतेही साधन त्याला जन्म मृत्यूरूपी चक्रातून मुक्त करू शकत नाही. केवळ शिवजीच्या अनुग्रहाने जीवाला माया मोहाचा प्रसाद प्राप्त होतो आणि तो निवृत्ती मार्गावर अर्थात मोक्षपथावर वाटचाल करू लागतो. म्हणून ज्या कोणाला जन्म मृत्यू संसार चक्रातून आपली सुटका व्हावी असे वाटते त्याने शिवजींना शरण जावे आणि शिवलिंगाचे नित्य श्रद्धेने पूजन करावे. गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, मध, साखर यांचे मिश्रण करून पंचामृत तयार करावे. या पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालावे. गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, मध, साखर यांचे मिश्रण करून पंचामृत तयार करावे. पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालावे, अभिषेक करावा. गाईचे दूध, दही, तूप यांचा वापर करून केलेला नैवेद्य प्रणवाचा उच्चार करून भगवान शंकरांना अर्पण करावा. वर्षभर तुम्ही शिवाची पूजा केली असेल, पण एक दिवस जर तुम्ही गाईचे तूप, गाईचे दही शिवलिंगावर अर्पण केले तर वर्षभर केलेल्या पूजेची पुण्यफळ ची प्राप्ती एका दिवसात होईल. अशा प्रकारे शिवप्रभूची रविवारी पंचामयुक्त पूजन केल्याने मनुष्याला मोक्षाचा अधिकारी होतो. प्रणवाला ध्वनी लिंग म्हणतात. स्वयंभू लिंग नाद स्वरूप असल्याने त्याला नादलिंग म्हणतात. ते बिंदू स्वरूप असल्याने त्यास बिंदुलिंग असे म्हणतात. अचल रूपाने प्रतिष्ठित असलेल्या शिवलिंग मकार स्वरूपाने असल्यास त्याला मकारलिंग म्हणतात. चरलिंग उकार स्वरूप असल्याने त्याला उकारलिंग म्हणतात. गुरुचे शरीर आकार स्वरूप असते त्यास आकारलिंग म्हणतात. अशा प्रकारे लिंगाचे ध्वनी, नाद, बिंदू, आकार, उकार, मकार स्वरूपात 6 प्रकार आहेत. या 6 लिंगांची भक्ती भावाने नित्य पूजन करणाऱ्या साधकाला जीवन मुक्त होतो आणि स्वर्गाची प्राप्ती होते. मुनीशरांनो, जो मनुष्य या अध्यायाचे लक्षपूर्वक श्रवण पठन करतो त्याची भक्ती शिवाप्रती अजून जास्त दृढ होते असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास आताच लाईक करा. ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, हर हर महादेव, हर साम सदा शिवाय नमः. मृत्युंजय मंत्र लिहा, नाहीतर आपल्या गावाचं नाव तरी लिहा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि पुढचा व्हिडिओ मला तुमचा एक कमेंट्स आत्मविश्वास वाढवून मला पुढचा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो. म्हणून आपल्या गावाची कमेंट्स तरी करा. काही प्रश्न असेल तुमचा तो प्रश्न तरी करा. आवडल्यास एक लाईक करा. आणि लाईक करणार तुम्ही शिवाच्या या पुराणाला, शिवाच्या या व्हिडिओला, तरी शिव तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल अशी श्रद्धा आणि भक्तीने मी तुम्हाला ठाम 100% श्रद्धा आणि भक्तीने सांगते की तुम्ही एक लाईक, एक कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर केल्याने सुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील एवढी दृढ विश्वास आहे मला या शिवाप्रती. तर तुम्हाला पण ही दृढ विश्वास व्हायला हवा. तर जो कोणी श्रवण, भजन, कीर्तन करतो, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो, त्रिपुंडी भस्म धारण करतो, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. पार्थिव शिवलिंगाची जो कोणी पूजन करतो, रुद्र अभिषेक करतो, रुद्राध्यायाचे पठन मंत्राचे वेदयन करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि सर्व पापांचे नाश होते आणि धन संपदाची प्राप्ती होते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की व्हिडिओ जरूर आवडला असेल. लाईक, सबस्क्राईब, शेअर. जय श्री महाकाल.